आजची ही जी रेसिपी आहे ना, ही फक्त आणि फक्त केळीच्या पानावर बनवली जाते. केळीच्या पानांशिवाय ही रेसिपी बनूच शकत नाही. आता त्याच्यासाठी काय करायचं, आधी केळीची पानं जी आहेत ना, ती स्वच्छ पुसून घ्यायची. कारण की ती आपण मार्केटमधून आणलेली असतात ना, तर ती छान व्यवस्थित अशी पुसावी लागतात. आणि पुसताना कसं पुसायचं तुम्हाला जवळून दाखवते. काय करायचं, उभं पुसायचं नाही, तर असं आडवं पुसायचं. उभं पुसायला गेलात ना, तर ती पानं फाटतील. त्यामुळे काय करायचं, असं आडवं पुसायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने. आज आपण कोकणातली फेमस पानगी बघणार आहोत. तुम्हाला कोणाकोणाला पानगी माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता ही केळीची पानं जी आहेत ना, ती मधून कट करून घ्यायची. आता मला जी ही मिळालेली आहेत ना पानं, आपण सिटीमध्ये राहतो त्यामुळे केळीची झाडं नसतात. ज्यांच्याकडे केळीची झाडं असतील ना, त्यांच्याकडे मोठी-मोठी केळीची पानं मिळतात. खरं तर ती खूप जास्त उपयुक्त असतात. पण आता मला इथे मार्केटमधून मी विकत आणलेली आहेत ना, तर ती छोटी-छोटी पानं मिळालेली आहेत. तरीसुद्धा आपण ह्याच्यावरती छोट्या-छोट्या पानग्या बनवू शकतो. तर ही अशी कट करून घ्यायची मधून. हे बघा, मी सगळी पानं ही अशी मधून कट करून घेतलेली आहेत. आता काय करायचं, आपण पानगीची तयारी करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आलं आणि सॉरी लसूण आणि मिरचीचा ठेचा लागणार आहे. तर लसूण इथे मी साधारण 15-20 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. ते बारीक करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने याचा हा ठेचा तयार करून घ्यायचा. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. आता इथे मी साधारण 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतेय. पानगी ही तांदळाच्या पिठानेच होते. त्यामुळे इथे साधारण 4 वाट्या मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे भिजवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आंबट ताक लागणार आहे. बऱ्यापैकी आंबट पाहिजे ताक. तर आपण हे पानगी जे सॉरी तांदळाचं पीठ जे आहे ते ताकातच भिजवायचं आहे. पण पहिल्यांदा आपण हा जो खरडा केलेला आहे ना तयार, तो याच्यामध्ये घालून घेऊयात. बनवायला अतिशय सोपी आणि अगदी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. फक्त ह्याला केळीची पानं आवर्जून लागतातच. आता ठेचा घालून झाल्यानंतर ह्याच्यावरती लगेचच चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. मीठ घालून घेतलं ना, की मग थोडं-थोडं ताक घालून आपल्याला हे मिक्स करायचंय. एकदम जास्त ताक घालायचं नाहीये, कारण की आपल्याला एकदम पोळीसारखं घट्टही पीठ मळायचं नाहीये आणि भज्यांसारखं पातळही पीठ मळायचं नाहीये. तर थोडं-थोडं ताक घालून आपल्याला हे मळून घ्यायचंय. फार चिकटत नाही. हे बघा, असा थिकनेस पाहिजे पिठाला. आता हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता काय करायचं, एक केळीचं पान घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं पीठ ह्याच्यावरती घ्यायचं आणि पसरवायचं. आपण जसं थालीपीठाला थापतो ना, तसं थापायचं नाही, तर असं पसरवून घ्यायचं पीठ. म्हणजे हे थापलं जात नाही, चिकटतं हाताला. त्यामुळे असं सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित लेवल करून घ्यायची याची आणि जेवढं पातळ आपल्याला थापता येईल ना, तेवढं पातळ पसरवून घ्यायचं असं. हे बघा, इथे मी घेतलंय ना, अशा पद्धतीने. एकदम व्यवस्थित एक लेयर तयार करून घ्यायची आणि जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं. आता हे काय करायचं, आपल्याकडे जुना तवा असेल ना, तर शक्यतो जुना तवा वापरा तुम्ही. त्या तव्यावरती हे पानासकटच ठेवून द्यायचं आणि ह्याच्यावरती दुसरं पान घालायचं आणि गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा. आता एक साधारण 2 ते 3 मिनिटातच गॅस गरम असल्यावरती हे शिजायला लगेच लागतं आणि हे शिजल्यानंतर लगेचच पलटून घ्यायचं. पलटून हे बघा, इथे आपलं पान वरतून जळालेलं आहे. पान जळतं ना, त्या पानाचा अरोमा त्या पानगीला लागतो. इतकी टेस्ट भारी येते ना, केळीच्या पानाचा एक वेगळाच असा छान सुगंध त्या पानगीला येतो. आता मी इथे अजून एक पानगी थापून ठेवलेली आहे. ही झाली की लगेचच ही घालून घ्यायची. आता हे पुन्हा पान काढून टाकायचं आणि पलटून घ्यायचं आणि खालचंही पान आपल्याला काढून घ्यायचंय. इथे बघा कसे डाग आलेले आहेत, म्हणजे काय, आपलं ही जी पानगी आहे ती छान शिजलेली आहे. आता हे खालचंही पान काढून टाकूयात. हे बघा, किती सुंदर असं ह्याला डाग पडलेले आहेत, याचा अर्थ छान अशी एकदम शिजलेली आहे. ही पानगी आपली एक तयार झाली. हे ताटामध्ये काढून घेऊयात एका आणि आता लगेचच दुसरी पानगी घालून घेऊयात. तुम्ही जर शहरात ही अशी केळीची पानं विकत आणून जर बनवत असाल ना, तर तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते. पानगी पसरवताना नवीन पान घ्या, पण ज्यावेळेला ह्याच्या वरचं पान ठेवतो ना आपण, त्यावेळेला आधीचे जे आपले जळालेलं पान आहे ना, तेच पान ह्याच्यावरती लावलं तरी चालू शकतं. लगेच नवीन पान ह्याच्यावरती लावण्याची गरज नसते. ते आधीचं जळालेलं पानच तुम्ही ह्याच्यावरती लावून घेऊ शकता. म्हणजे काय होतं, पानं फार लागत नाहीत. तर इथे ही ट्रिक सांगायची होती म्हणून मी आवर्जून तुम्हाला दुसरी पानगी शिजवून दाखवली. हे बघा, ह्याच्यावरती पण छान डाग पडलेत. व्यवस्थित ही पण पानगी आपली छान तयार झालेली आहे. अगदी 10 मिनिटामध्ये हे तयार होतं. आणि खायला अप्रतिम लागतं आणि एक वेगळी रेसिपी तयार होते. कोकणामध्ये ही सर्रास बनवली जाते. अगदी आठवड्यातून 3-4 वेळा तरी हे बनवलं जातं सकाळ-सकाळी नाश्त्याला. अगदी संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल, की ही पानगी खायची कशाबरोबर? तर तेही दाखवते.
कशाबरोबर खायची. इथे लोणी घ्यायचं. आता हे घरातलंच लोणी आहे. तुम्हाला विकत पण लोणी मिळू शकेल आणि ते अगदी घट्ट लोणी नाही पाहिजे, असं मऊसूत लोणी घ्यायचं आणि ते पानगीच्या बरोबर खायचं. पानगीच्या बरोबर दुसरं काही लागत नाही. लोणी अप्रतिम लागतं. पानगी आणि हे लोणी खायला अप्रतिम लागतं. ह्याला चटणीची गरज नाही, कोशिंबिरीची गरज नाही, कशाचीही गरज नाही. ह्या पानगीच्या बरोबर फक्त लोणीच खाल्लं जातं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप भारी लागतं.